कोरोना हा भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आल्याबरोबर प्रत्येकालाच त्याची भीती वाटू लागली। गेल्या 2 वर्षांमध्ये आपण पाहिलं की भारतातील परिस्थिती फार वेगळी आपल्याला या कोरोनामुळे दिसून आली। कोरोनानंतर डेल्टा आणि आता आलेला ओमायक्रॉन हा व्हेरिएंट यामुळे सगळ्याच भारतीयांचं प्रत्येक वेळेला लक्ष लागून राहिलं की महाराष्ट्र सरकार असेल त्याचबरोबर केंद्र सरकार असेल काय नवीन नियमावली काढतात। पण याचबरोबर एका गोष्टीकडे देखील भारतीयांचं लक्ष होतं ते म्हणजे डॉक्टर रवी गोडसे। रवी गोडसे हे प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले होते। जिथे कोरोना नव्हता तिथे डॉक्टर रवी गोडसे हे पोहोचलेले होते, कारण त्यांनी आपल्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये लोकांना समजावून सांगितलं की हा कोरोना म्हणजे काय आहे, डेल्टा व्हेरिएंट काय आहे, ओमायक्रॉन काय आहे आणि त्याची भीती किती बाळगावी आणि किती बाळगू नये, येणारी लाट येणार आहे का की नाही येणार आहे। कारण आधीच आपल्यापर्यंत पोहोचायचं की ही लाट येणार, पहिली लाट येऊन गेली, दुसरी लाट येणार, तिसरी लाट येणार, पण जेव्हा सर सांगतात तेव्हा असतं की लाट येणारच नाही। तर अशाच पद्धतीने आता आपण सरांशी बातचीत करणार आहोत, कारण की सर आलेले आहेत कोल्हापूरमध्ये। सर तुमचं खूप खूप स्वागत आहे कोल्हापूरमध्ये आणि लोकमतमध्ये देखील। नमस्कार। तर सरांकडनं आज आपण जाणून घेणार आहोत की काय कशा पद्धतीने आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे, कारण कोल्हापूरमध्ये पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण सापडलेला आहे आणि त्याचबरोबर भारतातील देखील विविध राज्यातील ही संख्या आहे ओमायक्रॉन रुग्णांची ही वाढताना आपण पाहत आहोत। संशयित रुग्ण देखील आपल्याला दिसून येत आहेत। सर काय सांगाल, भारतीयांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे आणि ही ओमायक्रॉनची लाट येईल का असं तुम्हाला वाटतं का? लाट तर काही येणार नाही, पण ते आपण विस्ताराने बघू। पण मला कळत नाही, मला असं एक नवल वाटतं की कुठल्याही प्रश्नाचा शेवट भारतीय लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे। म्हणजे सगळं खापर बिचाऱ्या भारतीय लोकांच्या माथ्यावरच फुटतं की त्यांनी हे केलं, त्यांनी नाही केलं, बाकीच्यांनी पण काय केलं ते बघा ना। आता भारतीय लोक, समजा एखादा माझा मित्र आहे, ओके, हा इथे बसला आहे, सूरज पवार, ओके, डॉक्टर आहे, त्याने वॅक्सिनचे 2 डोस घेतलेत, मास्क लावतो, इमानदार आहेत, कदाचित कोविड झाला असेल पूर्वी, बाकी काही हे करत नाही, कुठे लग्नाला बिग्नाला नाचायला जात नाही, येत पण नाही त्याला नाचता। तर अशा माणसाने अजून काळजी घ्यायची म्हणजे काय करायची की छतावर जाऊन मृत्यूपत्र बनवून बसायचं का? आता कधी हे होतं काय काळजी घ्यायची म्हणजे करायचं काय? आणि एक तुम्ही म्हणाला घराघरात पोचलो, एकदम फार मस्त अनुभव आला। कुठेतरी रस्त्यात उसाचा रस प्यायला थांबलो होतो आणि एक बाई येऊन मला म्हणाली की डॉक्टर तुमचा चेहरा एकदम छान गोरा गोमटा आहे। मग मी खुश झालो, म्हटलं बोला अजून मी ऐकतोय। तिला नाही, पण असं वाटत होतं की हे चेहरा परत आता नजरेला पडू नये, राईट। म्हणजे एकदा करोना संपला असं वाटलं होतं, डेल्टा बेल्टा गेला, तिसरी वेव येणार नाही, म्हटलं झालं आपलं काम। म्हणजे माझं शिक्षण भारतीय करदात्याने केलं होतं ना, म्हटलं आता आपलं काम झालं। माझी काही इच्छाच नव्हती हो परत यायची, ते ओमिक्रॉनने बोंबलायला लोकंसुद्धा आता माझा चेहरा बघून त्यांना वाटतं की आता काय परत काय संकट आलं की काय। हे बघा, ते ओमिक्रॉनचं वगैरे अशी काही लहर वगैरे येत नाही आहे, केसेस वाढतील ओमिक्रॉनमुळे, पण लहर वगैरे काही नक्की येणार नाही आहे। याबरोबरच सर आपण जर पाहिलं तर रुग्णांची संख्या वाढत असताना देखील भारतीयांच्या मनामध्ये, म्हणजे आता आपण भारतीयांना तुम्ही नेहमी सल्ला देत आहात की नेमकं कसं राहायला पाहिजे, कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की रुग्णसंख्या प्रचंड वाढली। ओमायक्रॉनची देखील अशा पद्धतीने रुग्णसंख्या वाढू शकते का? रुग्णसंख्या वाढू शकते, पण जेव्हा रुग्ण म्हणजे कोण हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हा हे करोनाचं उत्तर समजेल। असं तुम्ही ना एखाद्या जन्मामध्ये खूप चांगली पुण्य केलीत ना की पुढच्या जन्मामध्ये तुम्ही कोविड एक्सपर्ट म्हणून जन्माला येता, म्हणजे मजाच मजा। कधी बरोबर असायची गरज नाही, काय तोंडाला येईल ते बोलायचं, चुकीचं आलं तरी परत परत बोलत राहायचं, त्याला काय अंतच नाही। तर ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की रुग्ण म्हणजे कोण? रुग्ण म्हणजे आता ज्या एखादा पेशंट समजा कोल्हापूरवरून बेळगावला चालला आहे आणि बेळगाव कर्नाटकात आहे आणि महाराष्ट्रातून लोकांनी येणाऱ्या तुम्ही टेस्टिंग करता, म्हणून त्यामुळे त्याचं तोंड दाबून नाक उघडून त्याच्यात नळी खुपसून तुम्ही त्याची टेस्ट केली, तो रुग्ण आहे का? त्याला सिम्पटम्स होते का? रुग्णांची संख्या वाढली म्हणजे केसेस आणि रुग्ण याच्यामध्ये फरक असतो। हे ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी करोनाचा भय मुक्त होईल, त्या दिवशी करोना खऱ्या अर्थाने संपेल। मी म्हणतोय की ज्या लोकांना आपण उगाचच्या उगाच टेस्टिंग करून हे वाढवू नका। अमेरिकेमध्ये सुद्धा आता वेड्यासारखं ते जास्तीत जास्त टेस्टिंग करतात। जास्तीत जास्त टेस्टिंग काय करता, आम्ही परत पण बोललो होतो, तुम्ही टायटॅनिकवर आहात आणि तुम्ही आईसबर्गला ठोकलं तर तुम्ही आईसबर्ग किती आहे ते कशाला मोजताय? पाण्यात उडी मारून एवढा आहे, 5 इंच आहे, 3 इंच आहे, तुम्ही लाईफ बोटवर चढा ना। आणि मी तर म्हणतो आईसबर्गला ठोकूच नका, आपल्या हातामध्ये कितीतरी गोष्टी आहेत त्याने आपल्याला तसं करतायत। केसेस अजून वाढणार आहेत, कारण आपण काय टेस्टिंग करायचं थांबवणार नाही।
आपलं कसं आहे ना, कारण तीच चूक परत करण्यामध्ये आपली खासियत आहे आणि एकदा चुकलो म्हणून ती करणारच आपण टेस्ट करत राहणार, आपण ऐकणार नाही, आपण तेच करत राहणार. केसेस वाढणार खूप ओमिक्रॉनच्या, पण लहर नाही येणार, कारण त्या केसेसचे हॉस्पिटलायझेशन नाही होणार. जे साऊथ आफ्रिकेमध्ये झालं तेच भारतामध्ये होणार. भारतामध्ये एवढ्या लोकांना होऊन गेला आहे. 2 डोस वॅक्सिन आणि पूर्वी झालेला करोना हे बूस्टरसारखं काम होईल आणि या ओमिक्रॉनमुळे कदाचित अजून बूस्टर मिळेल. लोक आता ऑलरेडी बोलायला लागलेत. म्हणजे जनरली असं बोलू नये ओरमटपणे, पण विचार करते बोलू की न, पण ठीक आहे, जाऊ दे, मराठी आहे, कोल्हापुरात आलं आहे ते बोलून टाकतो. तर मी ज्या दिवशी ओमिक्रॉन वगैरे हे सगळे लोक ढोलबिल पिटून ते जुने काढलेले वगैरे ताशे बिशे साफ करून आता वाजवायचे लोकांच्या समोर ते बाहेर आले, त्याच दिवशी मी ट्विट पाठवलं होतं @Dr. Godse Ravi 1 वर @Dr. Godse Ravi 1 वर की ओमिक्रॉन हे कदाचित भारताचं वरदान होईल. तो आफ्रिकेचा व्हॅक्सिन होईल, भारताचं बूस्टर होईल. याचा अर्थ मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही सगळ्यांना जास्ती लोकांना केसेस होऊ दे, कारण जास्ती लोकांना झाला तर तो पसरू शकला तर तो बदलू शकतो. ओन्ली द रेप्लिकेटिंग व्हायरस कॅन म्युटेट. पण मला नाही वाटत नाही म्हणजे माझी खात्री आहे की तो भारतामध्ये असा जास्ती पसरूसुद्धा शकेल आणि पसरला तरी हॉस्पिटलायझेशन नाही वाढणार. आणि काय फरक पडतो ना, हॉस्पिटलायझेशन जर का नाही वाढली, ओके, तर मग आपल्याला त्या केसेस आल्या नाही आल्या काय तुम्हाला माहिती कशाला पाहिजे. तुम्हाला ओमिक्रॉन झाला होता, अरे तुला झाला होता का, म्हणजे किती फॅशन आहे का, तुम्ही नवीन शर्ट मी पण घेतला, अरे तुला पण झाला मला पण, कशाला ओमिक्रॉन. तुम्हाला जास्ती लक्षण नसतील तर टेस्टिंग करूच नका. म्हणजे समजा आता मी काय ट्विट पाठवला होता की लक्ष्मण आपण आहोत आणि बाण पण आपल्याच हातात आहे. आपण कुठे ठरवायचं लक्ष्मण रेषा काढायची, ही लक्ष्मण रेषा, आणि त्याच्यावर डटके खडे राहायचं. आता याच्यापासून माघार नाही, हे सगळं बंद करणं पाडून ते काही करायचं नाही. आता त्याचा सामना करायचा. टेस्टिंग ट्रेसिंग आयसोलेशन करू नका असं मी सांगतोय. अरे वणवा पसरला आहे तुमच्यासमोर आणि तुम्ही ही आग कुठून आली ती आग कुठून आली काय बघताय. नाही थांबवू शकत तुम्ही ओमिक्रॉनला तुम्ही थांबवू अशक्य आहे थांबवणं. तो प्रयत्न करणं सुद्धा अशक्य आहे. त्याच्यामुळे कधीकधी आपण काय करू शकत नाही हे सुद्धा कळायला लागतं. छत्रपती शिवाजी महाराज मिर्झाराजे जयसिंगवर चालून नाही गेले, तिथे स्वराज्य संपलं असतं. आपल्याला ही गोष्ट जमणार नाही आहे जे लोकांना माहिती असतं ना, ते लोक फार पुढे जातात जगामध्ये. आपण ओमिक्रॉनला थांबवू शकत नाही, थांबवायची काही गरज पण नाही. त्याच्यापासून लोक हॉस्पिटलमध्ये जात नाही एवढं बघा. आणि लोकांना तुम्ही एवढं सांगताय ना, आता माझं या सगळ्या वेगवेगळ्या कमिट्यांना एकच त्यांचा प्रश्न आहे, तुम्हाला हा प्रश्न सिरियस वाटतोय का नाही वाटतोय. तुम्हाला जर का सिरियस वाटत असेल, समजा हा वाटतंय की लोकांना सिरियस वाटून अरे लहर येणार, फेब्रुवारीमध्ये येणार, 6 लाख केस येणार, म्हणजे ते स्टेट बँक ऑफ इंडिया वगैरे आता चवताळून बाहेर पडलेत. सप्टेंबरमध्ये पचका झाला त्यांचा, अगदी काहीच केसेस नाही आल्या, म्हणजे बिचारे दुःखी झाले होते ते आता बाहेर आले, 6 लाख केसेस येणार वगैरे. 100चे सुटे बिटे द्या म्हणून स्टेट बँकेला, तुम्ही हे कुठे काढता, डॉक्टर मंडळींच्या लफड्यात कुठे पडता. तर ही जे लोक आले आहेत आता, तुम्हाला वाटतंय ना एवढं सिरियस आहे, मग तुम्ही वॉर फुटिंगवर काम करा ना. ओमिक्रॉनपासून आपल्याला काय वाचवू शकतं आपल्याला माहिती आहे, बूस्टर वाचवू शकतो आणि लहान मुलांची वॅक्सिन. आधी मी म्हणत होतो बूस्टर नको, कारण भारतीय कित्येक लोकांना कोविड होऊन गेला आहे. पण आता मी माझी पूर्ण पलटी बदलली आहे. म्हणजे मी माझी टोपी नाही बदलली आहे, मी ज्या दिशेने जातो ती दिशाच बदलली आहे आता नाही. आणि मी असं म्हणतो की बूस्टर घ्या. मग ज्या लोकांना बूस्टर घ्यायचा आहे त्यांना बूस्टर घेऊ दे, लहान मुलांना वॅक्सिन घेऊ दे. 3 जानेवारी किंवा 10 जानेवारीपर्यंत थांबायला कशाला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक तर सांगा हे सिरियस नाही आहे, आणि सिरियस असेल तर आजच्याच काम करा. हे खूप सिरियस आहे आणि आम्ही 15 दिवसांनी हे काम चालू करणार. म्हणजे आईसबर्ग दिसतोय तुम्हाला, टायटॅनिकवर आहे, टायटॅनिकच्या आईसबर्गकडे चालले आणि तुम्ही फैसला करताय की 15 दिवसांनी ठरवू की याला ठोकायचं की नाही. हे काय वेडेपणा आहे. आत्ता ठोकू नका ना. आता तुम्ही सरकारला काय करायचं किंवा ह्या ज्या गव्हर्निंग बॉडीज आहेत त्यांनी काय करायचं सांगा. मी काय सांगतोय, ही काही लहर येणार नाही, हा पसरणार नाही. आत्ता जे करताय ते चालू ठेवा. तुम्हाला जर का भीती वाटतच असेल तर त्या भीतीचं निमित्त करून घेऊन तुम्ही पॅक्सलोविडला मान्यता द्या. सोत्रोविमॅब ही मोनोक्लोनल अँटीबॉडी आली आहे, त्याचं स्टॉकपाईल करा. वॅक्सिनेशन आहे तसं चालू ठेवा. ज्या लोकांनी करोडो लोकांनी दुसरा डोस ज्यांचा बाकी आहे कोविशिल्डचा, त्यांना त्या कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसकरता कित्येक महिने थांबण्याऐवजी कोवॅक्सिनचा डोस देऊन टाका मिक्स अँड मॅच करून. बूस्टर चालू करा 60च्या वरच्या लोकांना.
आणि फक्त सिम्प्टोमॅटिक लोकांचं टेस्टिंग करा, एसिम्प्टोमॅटिक टेस्टिंग बंद करा, केसेस रिपोर्ट करणं बंद करा, फक्त हॉस्पिटलायझेशन सिम्प्टोमॅटिक पेशंट सांगा, सगळं चालू ठेवा. अजून काय करायला पाहिजे? म्हणजे आता या 9 स्टेप्स आपण आणि अजून एक 10वी त्याच्यामध्ये ॲड करूया. तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या रोज, म्हणजे लोकांना डायरेक्टली काय प्रश्न विचारता येतील. म्हणजे मागे जसा गोंधळ उडाला होता की स्टिरॉइड कोण घेऊ शकतं, किंवा रेमडेसिवीरचा डोस कोण घेऊ शकतो, असं हे जे सगळं असेल ते लोकांना तुम्ही सांगा ना, तर म्हणजे सरकारला लोकांना विचारू दे. पण सर तुम्ही आता म्हणता एक गोष्ट सांगितलात की सप्टेंबरमध्ये एवढी संख्या वाढणार, म्हणजे आपण नाही, माझा प्रश्न वेगळा आहे. म्हणजे अशी वाढणार संख्या असे म्हटले गेले, म्हणजे पहिल्यांदा 2019मध्ये कोरोना आला तेव्हा मार्च, जुलै, ऑगस्टमध्ये पण आपण पाहिलं रुग्णसंख्या वाढली. त्याच्यानंतर पुन्हा म्हटलं गेलं की डिसेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढणार. आत्ता पुन्हा आपण आहोत डिसेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्येच ओमायक्रॉनचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली. नेमकं ह्याच्या पाठीमागचं गणित काय? म्हणजे एकंदरीत अर्थव्यवस्था ह्याच्यावरती अवलंबून आहे का? अर्थव्यवस्था आहेच ना अवलंबून. तुम्ही जर का कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू ठेवलं ओमिक्रॉनचं, तर ओमिक्रॉनला आपण म्हटलं की थांबवणं शक्य नाही, तर तुम्ही तसं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू ठेवलं तर थोड्या दिवसामध्ये अर्धं नेशन क्वारंटाईनमध्ये जाईन, अर्धं नेशन आयसोलेशनमध्ये जाईन, इकॉनॉमी डब्यात जाईल, खड्ड्यात जाईल लोक. आणि जे लोक आता त्याच्यातून परत उभरणार नाहीत, त्याच्यातून बाहेर नाही येणार. एकदा त्यांनी झालं, दुसऱ्यांदा झालं, आता तिसऱ्यांदा नाही होणार. ते त्याच्यातून कधी बाहेरच नाही निघू शकणार. आणि आपल्याला म्हणजे काय फक्त कोविड होऊ नाही द्यायचं एवढंच आपलं एक हे आहे का, धैर्य आहे का? उपासमारीने पण मनुष्य मरू शकतो ना. आता लोक उपासमारीने मरतील किंवा निराशेने मरतील. आता त्यांना त्या निराशेच्या गर्तेत लोटू नका. अमेरिका पण म्हणत आहे, आणि अमेरिका त्या बाबतीत एवढे पेंगट आहेत ना, ते एवढे आमचे ते लोक, म्हणजे मला एवढी कधी कधी दया येते त्यांचे ते दुर्मुखलेले चेहरे आणि त्यांचे ते रडकट विचार, काही स्फूर्तीच नाही त्यांच्यामध्ये. मग तुम्ही म्हणाल मग तुम्ही अमेरिकेला का नाही शिकवत? अरे तिकडे कोणी ऐकत नाही म्हणून इकडे आलो ना कोल्हापुरामध्ये. तर ते लोक काय म्हणतात, 5 दिवसामध्ये आयसोलेशन संपवून टाका. हा ओमिक्रॉन फटाफट निघून जाणार आहे. 5 दिवसाच्यात आयसोलेशन संपलं. साऊथ आफ्रिका तर म्हणते की ज्याला कोविड झाला आहे त्यांना सिम्पटम नसतील तर कदाचित आयसोलेशन पण करायची गरज नाही. आयसोलेशनमधून बाहेर पडायला टेस्ट करायची पण गरज नाही. एकमेकांना भेटताना टेस्ट करायची काही गरज नाही. फक्त हवं तर मास्क घालत राहा. हे सगळं पटकन निघून जाणार आहे. तर तुम्ही जे म्हणत होतात की ज्या पुढच्या लहरी येणार आहेत, आता आपल्याला असा विचार करायला पाहिजे ना की जे लोक जरा आत्ता ते उभारी येत होती त्यांना कुठेतरी काहीतरी होणार, आता त्याच्यात हे परत ओमिक्रॉनचे संकट आपण ओढवून घेतलं. आणि मला वाटते कदाचित आपणच हे आपल्यावर, साऊथ आफ्रिकेला तर काही कळतच नाही आहे हे सगळं कुठून सुरू झालं. साऊथ आफ्रिकेत आज काय चाललं आहे? क्रिकेट खेळत आहेत, हरवतात आपल्याला. टकाटक तिकडे टाइमपास चालला आहे, सगळं थांबलं, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग थांबलं, फ्लाईट्स चालू झाल्या, साऊथ आफ्रिका नॉर्मलवर आलं. आणि आपण आहे आहोत की साऊथ आफ्रिकेतली ती न्यूज आली, ती आपण घेतली, साऊथ आफ्रिकेला वगळून टाकलं. आणि आता इंग्लंडमध्ये खूप केसेस वाढल्या, अमेरिकेत वाढल्या. पण अमेरिका इंग्लंडमधले 30% लोक आहेत ते वॅक्सिन घेणारच नाही आहेत. भारतामधले पण अजून उरले आहेत जवळजवळ 30-40% लोक वॅक्सिन घ्यायचे. त्यांना पण अजून आपल्याला वॅक्सिन द्यायची आहे, लहान मुलांना वॅक्सिन द्यायची आहे. पण मी म्हणतो तुम्हाला काही त्याच्याबद्दल नुसतं घाबरून जाऊ नका. घाबरून जायचं काही गरज नाही आहे. पण तुम्हाला घाबरून जायचं असेल तर घाबरून जा आणि ते वापरून हे काहीतरी करा. आत्तापर्यंत जे मी काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये एकच गोष्ट चुकली होती, साफ चुकली होती. ती म्हणजे दुसरी लहर येणार नाही. दुसरी लहर येणार नाही मी सांगितलं होतं. ते एवढ्या आत्मविश्वासाने नव्हतं सांगितलं. त्याच्याबरोबर मी एक अट घातली होती. त्याच्याबरोबर अट अशी होती की 16%, 15% लोकांचं वॅक्सिनेशन झालं असतं तर दुसरी लहर आली नसती. आता आपल्याकडे खूप लोकांना कोविड होऊन गेला आहे न कळत, आणि त्या सगळ्या लोकांनी वॅक्सिनसुद्धा घेतलं आहे. अशा लोकांमध्ये सिरियस डिसीज होणार नाही. वॅक्सिन तुमचं 2 प्रकाराने संरक्षण करतात, मामूली डिसीजपासून, सिरियस डिसीजपासून. मामूली डिसीजपासून काय संरक्षण करतात ते आता सांगायची पण गरज नाही आहे. कारण एक ॲस्ट्राझेनेकाची स्टडी आली होती, ती म्हणे इंग्लंडमध्ये तुम्ही 2 डोस ॲस्ट्राझेनेकाचे म्हणजे कोविशिल्डचे घेतले असेल तर ओमिक्रॉनच्या अगेन्स्ट 0% संरक्षण आहे. पण 0% अगेन्स्ट मामूली डिसीज, सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट संरक्षण आहेच. आणि असे करोडो भारतीय आहेत ज्यांनी 2 डोस घेतले होते आणि ज्यांना मामूली कोविड पण होऊन गेला होता. त्याच्यामुळे त्या लोकांमध्ये सिरियस डिसीज होणार नाही. हे लोक हॉस्पिटलमध्ये पोचणार नाहीत. आणि हे जर का हॉस्पिटलमध्ये नाही पोचले तर आपल्याला काय फरक पडतो आहे?
पण याबरोबर आता आपण सर शेवटचा प्रश्न घेऊया की ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत, म्हणजे तशा बातम्या पण येत आहेत. पण कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की मास्क असेल, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर वापरणं हे महत्त्वाची ही त्रिसूत्री होती. पण आता ओमायक्रॉन कोणी सांगितलं आपल्याला म्हणजे म्हणजे मास्क आहे बरोबर आहे. सॅनिटायझर काय स्टडी आहे आपल्याकडे? सॅनिटायझरवरून मी वापरू नका असं नाही म्हणत आहे. कुठला डॉक्टर तुम्हाला सांगणार आहे हात धुवू नका? पण लोकांच्या मागे हात धुवून लागू नका, कंटाळा आला आहे त्यांना. तेच परत परत बोलत जातात कोविड अप्रॉप्रिएट बिहेवियर, हे करा ते करा. अरे काय 1 in 10,000 चान्स आहे सरफेसवरून करोना पसरायचा. एखादा करोना पेशंट तुमच्या शेजारी बसला आहे, तुम्हाला माहिती आहे तो करोना पेशंट आहे, तो शिंकल्यावर तुम्ही उत्साहाने तो शिंकला त्याच्यात बोट घालून तुमच्या नाकात खुपसलं तर करोना व्हायचा चान्स आहे. बाकी सरफेसवरून करोना व्हायचा चान्स कमी आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अस्वच्छता करा किंवा सरफेसेस क्लीन करत. सगळा तुमचा फोकस महत्त्वाच्या गोष्टीवर ठेवा. मास्क 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 घालत राहा. उगाच त्याच्यामध्ये कन्फ्यूज करू नका. सर्वात महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन्स काय आहे की मास्क घालत राहा. त्यातीलही मास्क म्हणजे मास्कमध्ये बरेचसे प्रकार सांगितले जातात की 3 पदर असलेलाच म्हणजे कापडी मास्क हवा. हे खरं आहे का? आता तर ते म्हणतात सर्जिकल मास्क घाला. पहिली गोष्ट म्हणजे बोंबलायला घाला मास्क. ओके. आणि मी काय सांगितलं होतं, ऑक्टोबरमध्ये भारताचे मास्क निघतील, कदाचित 1 नोव्हेंबरला निघतील. आता हे ओमिक्रॉनचं काय नवीन संकट आलं आहे, मग लोक म्हणतील चुकलं का तुझं? म्हणजे माझं चुकलं, कदाचित चुकत नाही जनरली, पण चुकलं तर त्या लोकांना असा आसुरी आनंद होतो की अरे तुम्हाला स्वतःलाच पण त्रास होतोय ना त्याचा, मग त्याचा एवढा आनंद कशाला होतोय? पण हे सर्जिकल, पहिली गोष्ट म्हणजे मास्क घाला. आणि मास्क कसे घाला की ते म्हणतात ना की छुले न दो नाजूक होठों को, तसं तुमच्या होठांचा, नाजूक होठांचा स्पर्श होऊ दे त्या मास्कला. आता आपल्या रामलीला असतात ना, त्या रामलीलेमध्ये कोणी हनुमान असतात, कोणी राम असतात. आपल्याकडे हनुमान कोण आणि राम कोण कळतच नाही, कारण सगळ्यांचे मास्क हनुवटीवरच असतात. घालणार असाल तर नीट घाला. तर मास्क नीट घालत राहा. लोकांना मी म्हणतोय सध्या गर्दी करू नका, ही लोकांनी काळजी घेऊ द्या. सरकारने काय काळजी घ्यायची ते आपण सांगितलंच की ह्या सगळ्या, आता हे पॅक्सलोविड आहे, तुमच्या लोकांना विचारा, आज सर्वे घ्या की किती लोकांना पॅक्सलोविड आहे काय माहिती आहे गुगल केल्याशिवाय. बाकी सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. ओमिक्रॉनच्या केसेस खडाखडत पाळण्यातलं पोर सांगेल 560 केसेस आल्या आहे ओमिक्रॉनच्या. बुऱ्हाणपूरमध्ये केसेस, अरे काय संबंध आहे आपला बुऱ्हाणपूरशी, काय केसेस आल्या. पण पॅक्सलोविड काय आहे कोणाला माहीत नाही. एव्ह्युशेल्ड काय आहे कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती नाही. तो एक ॲस्ट्राझेनेकाचा मस्त शॉट आला आहे. तर ते पॅक्सलोविड आहे, एव्ह्युशेल्ड आहे, सोत्रोविमॅब म्हणून जबरदस्त अँटीबॉडी आहे, ती कुठच्या कुठे चालते ओमिक्रॉनच्या अगेन्स्ट. तर भारत सरकारने जर का सेंट्रल सरकारने जसं अमेरिकेने केलं की सोत्रोविमॅबचा साठा करून ठेवला आणि कोणी हाय रिस्क पेशंट असेल त्याला सोत्रोविमॅब दिलं तर संपला कोविड. पॅक्सलोविड दिलं 3 दिवसाच्या आत तर कोविड संपला 90%. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ते 3 दिवसाच्या आत द्यायला लागतं. 3 दिवसाच्या आत कोणाचा RT-PCRचा रिझल्टच येणार नाही, कारण आपण एसिम्प्टोमॅटिक टेस्टिंग करत बसू ना. म्हणजे शोलचं उदाहरण घेतलं तर जय, वीरू, गब्बर आणि कालियाचं टेस्टिंग नका करू, मौसीचं टेस्टिंग करा ती खासत असेल तर. म्हणून ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांचं टेस्टिंग करा आणि ही सगळी औषधं आणून टाका. ही औषधं आली पण केवढी मोठी न्यूज आहे, पण आलीच नाही. पॅक्सलोविड आणि एव्ह्युशेल्ड आले, ही खूप मोठी न्यूज आहे. आपल्या लोकांची आता प्रतिकारशक्ती चांगली आहे. लोक सिरियस होऊन हॉस्पिटलमध्ये पोचणार नाहीत. पोचले तर काय करायचं आपल्याला चांगलं माहिती आहे. गडबडून जायची काही गरज नाही आहे. सावधानता पाळू नका असं कोण म्हणणार? लोक मला म्हणत होते तुझ्या सल्ल्याने लोक बेजबाबदार होऊन, अरे ते लोक तसं करत नाही आहेत रे. ते अंग्रेजों के जमाने के जेलर आहे, वो बदलने वाले नाही आहे, वो करने वाले आहे, वो करने वाले आहे. माझ्यासारख्या फालतू माणसाच्या कोण काय बदलणार आहे? कोणी काय बदलत नाही आहे. ते फुल टू त्यांच्या रस्त्याने चालू आहेत. पण त्या लोकांनी आपल्याला एक गृहीतच धरायचं आहे की त्यांच्यातले काही लोक बदलणार नाही आहेत. हे सगळ्या जरी गोष्टी झाल्या तरी ह्या तिसरी लहर अशा स्वरूपामध्ये येणार नाही आहे. केसेस वाढायच्या असेल तर वाढू द्या, मी मोजणं बंद केल्यात तरी चालेल असं मी म्हणतो. आणि प्रश्न बरोबर विचारा ना. ते म्हणतात ना किसी को अपनी अमल का हिसाब क्या देते, सवाल सारे गलत थे जवाब क्या देते. प्रश्न आपण बरोबर विचारा की 100 केसेस आल्या त्यातले सिम्प्टोमॅटिक किती होत्या, हा पहिला प्रश्न आहे. मग समजा 80 एसिम्प्टोमॅटिक होते, मग त्यांचं टेस्टिंग का केलं, हा पुढचा प्रश्न आहे. ज्या माणसाचं टेस्ट करून तो पॉझिटिव्ह आला तर आपण काहीच करणार नाही आहोत, तो उगाच आपण नंबर का वाढवतोय त्याचा. तर
सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपण डॉक्टर रवी गोडसे यांच्याशी बातचीत केलेली आहे. एकंदरीतच भारतातील कोरोना परिस्थिती त्याचबरोबर ओमायक्रॉनची वाढती रुग्णसंख्या भारतातील आहे. मात्र या सगळ्याच प्रश्नांवरती सरांनी पूर्णविराम दिलेला आहे. नाही, पूर्णविराम नाही, त्याच्या एक पूर्णविरामाचा स्वल्पविराम करतो आणि एक स्वल्प ॲडिशन करतो. मी आता इथे एक पुस्तक प्रकाशनाला आलो आहे. मला माहिती आहे तुम्ही बोलणार आहात त्याच्याबद्दल. कॅन्सर डॉक्टर आहे. तर कसं आहे माहिती आहे का, ह्याची एक अप्रत्यक्ष पण कॉस्ट असते. म्हणजे तुम्ही आता ओमिक्रॉनला घाबरून तुम्ही म्हणताय ना, ठीक आहे, मी म्हणतोय लहर येणार नाही, ते म्हणतात लहर येणार, ते म्हणतात ठीक आहे घाबरून घरात बसूया 2 महिने, त्याने काय फरक पडणार आहे. अरे 2 महिन्यात काही लोकांचं कॅन्सर डायग्नोसिस मिस होईल, काही लोकांचा कॅन्सर स्टेज 1चा स्टेज 4पर्यंत जाऊन पोचेल. लहान मुलं शाळेतनं गेली तर त्यांना मेंटल डिसीजचं पॅन्डेमिक येईल, ते 60 वर्ष चालेल. सो नुसतं काही न करता सुद्धा भयंकर नुकसान होतं. त्या लोकांना पण वाचवूया. आता बाकीचं सगळं चालू करूया, या बाकीच्या रेग्युलर सर्जरीज करूया, कॅन्सर ट्रीटमेंट चालू करूया. त्याच्याकरताच मी आज आता इथे आलो आहे कोल्हापूरमध्ये. हे सगळं चालू, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. सगळेच लोक इसेन्शियल आहेत आपले. एखादा तमाशागीर असेल तर तो आपलं मनोरंजन करतो, तो पण महत्त्वाचा आहे. तो सगळेच इसेन्शियल वर्कर आहेत. असा भेदभाव करणं सोडून देऊया. आपण सगळेच इसेन्शियल आहोत. आपण सगळेच एकमेकांना तारून देणार आहोत आणि आपलं सगळं आता छानच चाललं आहे. हो, मला हे जरा जास्तीच सिरियस होतं आहे सगळं. आता मी हसून सांगतो, सगळं चांगलं चाललं आहे. तुम्ही ॲब्सोल्युटली काहीही घाबरू नका. मी माझं जी काय थोडीफार रेप्युटेशन आहे ती पणाला लावतो. तुम्ही काय घाबरू नका. काहीही न घाबरता, पण सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळ्यांनी मास्क हा वापरायचाच आहे. सरांनी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला मास्क आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. त्यामुळेच सगळ्यांनी मास्क वापरणं आता बंधनकारक आहे. आणि त्याचबरोबर कोरोना असेल किंवा ओमायक्रॉन असेल, ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी सरांनीच आपल्याला आत्ता मार्गदर्शन केलेलं आहे. सरांचे खूप खूप धन्यवाद मी मानते. पण याचबरोबर लोकमतच्या माध्यमातून ह्यापुढे देखील सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशीच मी अपेक्षा ठेवते. आणि याच नोटवरती मी इथेच थांबते. लोकमतसाठी दुर्वा दळवी.